नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सायन्स विथ फन या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही माझा नक्कीच बघितला असेल, ज्यामध्ये आपण मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन हा लेसन शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचाच फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्सेस हा लेसन शिकणार आहोत. तर त्या लेसनमध्ये आपण फोर्स आणि त्याचा प्रकार बघणार आहोत. पण ते प्रकार बघण्याआधी आपण फोर्स म्हणजे काय हे बघूया. तर फोर्सला मराठीमध्ये बल असे म्हणतात. तर फोर्स म्हणजे काय? फोर्स इज अ टर्म बाय मीन्स ऑफ विच वी कॅन चेंज द डिरेक्शन ऑफ एनी मूविंग ऑब्जेक्ट, वी कॅन चेंज द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट, वी कॅन चेंज द शेप ऑफ एनी ऑब्जेक्ट. म्हणजेच काय? तर फोर्स बल वापरून आपण एखाद्या गोष्टीमध्ये कोणतेही बदल घडवून आणू शकतो. म्हणजे काय? तर एखाद्या मूविंग ऑब्जेक्ट असेल, फिरणारा ऑब्जेक्ट, तर त्याचं आपण डिरेक्शन चेंज करू शकतो, एखाद्या गोष्टीचा शेप बदलू शकतो आपण, एखाद्या गोष्टीचं मोशन बदलू शकतो आपण. तर हा कन्सेप्ट तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल त्यासाठी मी तुम्हाला काही छोटे छोटे प्रयोग करून दाखवणार आहे किंवा काही वस्तू दाखवणार आहे. त्याच्यातून तुम्हाला फोर्स म्हणजे काय हे समजायला खूप मदत होईल. तर आता आपण इथे काही गोष्टी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे एक क्ले घेतला आहे, हा पेन आहे आणि हा बॉल आहे. तर आता आपण आधी बघूया की हा क्ले घेतला आहे मी, याचा शेप तुम्हाला दिसतोय कसाही आहे, म्हणजे काही एक पर्टिक्युलर शेप नाही आहे. तर आता मी याला एक शेप देते. आता हा शेप आहे सर्कल, ओके, सर्क्युलर शेप झाला, राऊंड शेप. किंवा यालाच मी असं प्रेस करून असा स्क्वेअर शेप केला, ओके. किंवा आता पुन्हा मी हा मोडून रॅन्डम कसाही शेप बनवू शकतो. म्हणजे याच्या शेपमध्ये मी किती चेंज केले? पहिल्यांदा याचा गोल सर्क्युलर शेप केला, त्याच्यानंतर मी स्क्वेअर शेप केला. आता हा पेन आहे, हा पेन इथे स्थिर आहे. जोपर्यंत मी याला हात लावत नाही तोपर्यंत हा स्थिर आहे. पण आता मी हा उचलून इकडून उचलला आणि इकडे ठेवला, म्हणजे यावेळेस याची काय चेंज झाली? तर पोझिशन चेंज झाली. म्हणजे माझ्या हाताचा वापर करून, मी हाताचा बल वापरून, फोर्स वापरून, तो इथे होता तो इथून इकडे उचलून ठेवला. तसंच या क्लेचा शेप मी माझ्या हाताचा फोर्स वापरून चेंज केला. आणि आता हा बॉल आहे, तर हा बॉल माझ्या हातात आहे तोपर्यंत स्थिर आहे. आता हा मी जर वरून असा खाली टाकला तर हा इथे असं स्थिर होईल. म्हणजे पहिल्यांदा माझ्या हातामध्ये स्थिर होता, मी खाली सोडला, त्याला मोशन प्राप्त झाली आणि जेव्हा इथे आला तेव्हा हा इथे स्टेबल झाला. तर आता तुम्ही या सगळ्या उदाहरणांमधून खूप चांगल्या प्रकारे शिकला असाल की फोर्स म्हणजे काय. तर आता आपण फोर्सचे प्रकार बघूया, द टाइप्स ऑफ फोर्सेस. सो फर्स्ट टाइप इज मस्क्युलर फोर्स. सो व्हॉट इज मस्क्युलर फोर्स? द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ और बाय यूजिंग युअर मसल्स इज कॉल्ड ॲज अ मस्क्युलर फोर्स. म्हणजे काय? तर आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जी काही कामं करतो ती सगळी आपण मस्क्युलर फोर्स वापरून करतो. म्हणजेच काय? तर तुम्ही जेव्हा बॉल खेळता, फुटबॉल खेळता, तुम्ही जेव्हा बॉलवर किक मारता तेव्हा तुमच्या पायाचे मसल्स यूज होतात आणि तुम्ही तो बॉल किक करता आणि त्यामुळे तो दूरवर फेकला जातो. वेट लिफ्टिंग करणारे माणसं असतात, तर ते वेट लिफ्ट कशाने करतात? तर त्यांच्या हाताचे मसल्स वापरून लिफ्ट करतात. तर तेव्हाही ते मसल्सचा वापर करतात. म्हणजे आपण जी काही कामं करतो त्यामध्ये आपण आपल्या मसल्सचा वापर करत असतो आणि म्हणून त्याला काय म्हणतात? मस्क्युलर फोर्स. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मेकॅनिकल फोर्स. सो व्हॉट इज मेकॅनिकल फोर्स? द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल फोर्स. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये खूप मशीन्स असतात, जसं की मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, आयर्न आहे, इलेक्ट्रिक पंप वापरला जातो, मोटर वापरली जाते. ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात आणि त्याच्या साहाय्याने आपण आपली कामं करत असतो. तर मिक्सरमध्ये काय करतो तुम्हाला माहिती आहे, किचनमध्ये आई तुमची मिक्सरचा सर्रास वापर करते. तर कशासाठी वापर करतो आपण? काही ग्राइंड करायचं असतील ग्रेन्स किंवा शेंगदाण्याचा कूट करतो आपण, त्यावेळेस शेंगदाणे त्याच्यामध्ये बारीक होतात, तर ते कुठला फोर्स वापरून होतात? मेकॅनिकल फोर्स. म्हणजे मिक्सर इलेक्ट्रिसिटी वापरतो आणि इलेक्ट्रिसिटीचा यूज होऊन ते शेंगदाणे ग्राइंड होतात, त्याच्यावर फोर्स अप्लाय होतो आणि तेव्हा ते बारीक होतात. अजून तुम्ही काय वापरता? वॉशिंग मशीन वापरता. वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा एक प्रकारचा फोर्स वापरला जातो आणि त्यामुळे तुमचे कपडे वॉश होतात. तर हे जे मशीन्स आहेत याला ऑटोमॅटिक मशीन्स म्हणतात. हे आयदर इलेक्ट्रिसिटीवरती चालतात किंवा डिझेल, पेट्रोल वगैरे या गोष्टींवर चालतात. तर हे जे मशीन्स आहेत
मेकॅनिकली यूज करतो आपण त्यालाच मेकॅनिकल फोर्स म्हणतात. म्हणजे आता काही गोष्टींमध्ये तुम्ही मशीनचा वापर सर्रास करता, काही गोष्टींमध्ये मशीनमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस वापरले जातात. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण नंतर शिकूयातच. तर मेकॅनिकल फोर्स म्हणजे समजलं का तुम्हाला? मेकॅनिकल म्हणजे यांत्रिकी फोर्स, ज्याचा वापर मशीननी केला जातो. तर हा झाला मेकॅनिकल फोर्स. आता मी तुम्हाला फोर्स आणि त्याचे प्रकार बघण्यासाठी तुमच्याच पुस्तकातले काही पिक्चर्स आहेत तर ते दाखवत आहे. कारण हे पिक्चर्स दाखवत आहे कारण हे तुमचे वारंवार नजरेखालून पण जातील आणि तुम्हाला लक्षात राहण्यासाठी खूप चांगला उपयोग होईल. तर हे सगळे जे प्रकार दाखवलेले आहेत फोर्सेसचे, तर हे सगळे मस्क्युलर फोर्सेसमध्ये येतात. म्हणजे यातले काही प्रकार, जसं की हा मुलगा इथे टायर खेळतो आहे, तर त्याच्या हातामध्ये स्टिक आहे आणि त्या स्टिकवर तो फोर्स अप्लाय करतो. जो स्टिक कशावरती अप्लाय करते? टायरवरती, आणि मग तो टायर पुढे सरकला जातो. तसंच हा मुलगा इथे फुटबॉल खेळतो आहे, तो बॉलवर किक मारतो आहे, तो बॉल उंच उडाला आहे, तर इथेही त्यांनी कुठला फोर्स वापरला आहे? मस्क्युलर फोर्स वापरला आहे. तर अशा प्रकारे इथे मस्क्युलर फोर्सेसचे उदाहरणं त्यांनी दाखवलेली आहे. इथेही हा माणूस आहे, हा वेटलिफ्ट करतो आहे त्याचा मसल्सचा वापर करून. तर आपण मस्क्युलर फोर्स बघितला या चित्रांमध्ये. तसंच तुमच्या पुस्तकामध्ये अजून मेकॅनिकल फोर्सही दाखवलेला आहे, ज्यामध्ये मिक्सर दाखवलेला आहे, स्विंग मशीन दाखवली आहे, ट्रॅक्टर दाखवलं आहे. तर त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतकरी त्याचं शेत नांगरत असतो. तर ट्रॅक्टरमध्ये फ्युएल यूज केला जातो. आपण बघितलं मेकॅनिकलमध्ये इलेक्ट्रिसिटी असते किंवा फ्युएलचा यूज केलेला असतो, आणि मस्क्युलरमध्ये मसल्सचा यूज करून फोर्स अप्लाय केलेला असतो. ओके, मग आता आपण तिसरा प्रकार बघूयात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे, कुठलीही गोष्ट सपोज तुम्ही वरती फेकली तर ती ठराविक हाईटला पोचते आणि त्याच्यानंतर ती खाली पडते. तर असं का होतं? वेन यू थ्रोन एनी ऑब्जेक्ट इन द अपवर्ड डिरेक्शन, इट्स स्पीड गोज ऑन डिक्रीजिंग till end and becomes zero. After that it will start falling down towards the earth's surface. While coming down its speed goes on increasing all the time due to the gravitational force. म्हणजे असं का होतं? जेव्हा आपण एखादी वस्तू फेकतो त्याचं स्पीड वरती जाताना कमी कमी होतं, त्याच्यानंतर एका ठराविक लेवलला ते 0 होतं आणि मग ती वस्तू खाली पडते. खाली पडताना तिचं स्पीड वाढतं आणि मग ती वस्तू खाली जमिनीवर पडते. तर हे कशामुळे होतं? बिकॉज अर्थ पुल्स एनी ऑब्जेक्ट टुवर्ड इट्ससेल्फ. ओके, सो वाय इट हॅपन्स? तर अर्थची टेंडन्सी आहे की तिच्यावरती असलेल्या, सभोवती असलेल्या प्रत्येक गोष्टीवरती एक प्रकारचा फोर्स अप्लाय करते, आणि ज्या फोर्सद्वारे ती प्रत्येक गोष्ट विल ट्राय टू पुल टुवर्ड्स इट्ससेल्फ. ओके, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय झालं? द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इट्ससेल्फ, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जेव्हा एखादी वस्तू वरती फेकली जाते तेव्हा ती वरतीच का नाही जात निघून? तर ते फोर्सवरती पण डिपेंड असतं आणि ती एका ठराविक लेवलला जाऊन ती पुन्हा खाली पडते. तुम्हाला सायंटिस्ट न्यूटन माहिती असतील, त्यांनी ह्या ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. आता दुसरा फॅक्ट ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये येतो तो म्हणजे वेट. तर प्रत्येक गोष्टीला स्वतःचं असं एक वस्तुमान असतं, त्याला आपण मास असं म्हणतो. विदाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स वी विल कन्सिडर्ड इट ॲज अ मास और वस्तुमान. प्रत्येक गोष्टीचं वस्तुमान. जेव्हा त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो तेव्हा त्या मासचं रूपांतर आपण कशात करतो? वेटमध्ये करतो. म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखादं हलकं रिकामं पोतं उचला तर ते पटकन तुम्ही उचलू शकता, कारण की त्याच्यावरती अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे कमी असतं. हेच तुम्ही सामानाने भरलेलं पोतं उचला तर ते तुम्हाला उचलण्याकरता जास्त ताकद लावावी लागते, जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. का? कारण की ते तुम्ही अपवर्ड डिरेक्शनमध्ये ओढत असता आणि तेवढाच फोर्स अर्थ खालून त्याला वापरत असते आणि त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून आपल्याला ताकद जास्त लावून ते पोतं उचलावं लागतं. म्हणजे जेवढं वस्तुमान एखाद्या पदार्थाचं जास्त असतं तेवढंच त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त असतो. आता याचं उत्तम अजून एक उदाहरण म्हणजे अर्थ. यू नो दॅट अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. का फिरते अर्थ सूर्याभोवती? किंवा इतरही ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतात. कशामुळे फिरतात? काय आहे दोघांमध्ये असं बॉन्डिंग? तर ते बॉन्डिंग म्हणजे काय आहे? तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे.
Now we will see the fourth type of force, that is magnetic force. The force applied by the magnet is called as a magnetic force. आता तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे मॅग्नेट सगळी मुलं खेळत असतात. जेव्हा मॅग्नेट जवळ जेव्हा एखादा आयन ऑब्जेक्ट किंवा लोखंडाची वस्तू नेली जाते तेव्हा ती त्याला चिकटते. तर ती कशामुळे चिकटते? दिस मॅग्नेटिक फोर्स. नाउ द फिफ्थ टाइप ऑफ फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स मीन्स व्हॉट? फ्रिक्शन म्हणजे काय? तर घर्षण. घर्षणामुळे जो फोर्स तयार होतो त्याला फ्रिक्शनल फोर्स असे म्हणतात. व्हेन अ कॅरम पीस इज फ्लिक्ड लाईटली इट स्टॉप आफ्टर सर्टन डिस्टन्स. किंवा व्हेन अ बॉल इज रोल ऑन अ फ्लॅट ग्राउंड आफ्टर सर्टन डिस्टन्स इट विल स्टॉप्स. व्हाय दिस हॅपन? व्हेन टू surfaces rub on each other force of friction takes place. ओके, म्हणजे काय होतं? जेव्हा दोन सर्फेसेसमध्ये घर्षण तयार होतो तिथे फ्रिक्शनल फोर्स तयार होतो. जेव्हा दोन स्मूथ सरफेस एकमेकांवर तुम्ही घासता तेव्हा ते इझिली घासले जातात. पण जेव्हा हेच रफ सरफेसेस असतील आणि ते तुम्ही एकमेकांवर घासण्याचा प्रयत्न केला तर ते थोडेसे कठीण जातात. कारण रफ सरफेसेसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असतो आणि स्मूथ सरफेसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असतो. आणि या फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळेच आपण चालू शकतो. जेव्हा तुम्ही ग्राउंडवर चालता तेव्हा पायामध्ये आणि ग्राउंडमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन क्रिएट होतो आणि म्हणून तुम्ही चालू शकता. जर ते ग्राउंड ऑइली असेल म्हणजे जर फरशीवर तेल सांडलं असेल किंवा वेट फ्लोअर असेल तर त्यावरती तुम्ही चालू शकत नाही, कारण तो सरफेस स्मूथ होतो ऑइलमुळे किंवा पाण्यामुळे, जे काही वेट फ्लोअर असेल तर त्यामुळे तो सरफेस स्मूथ होतो अँड यू विल डेफिनेटली स्लिप ऑन दॅट सरफेस, कारण तिथं फोर्स ऑफ फ्रिक्शन नसतो जो तुम्हाला अडवू शकतो. The force of friction always acts against the direction of motion. जी मोशन असते त्याला अपोज करण्याचं काम हा फोर्स ऑफ फ्रिक्शन करतो. म्हणून तुम्ही रस्त्यावरती व्यवस्थित चालू शकता. बर्फावरती शूज घातले, एक पर्टिक्युलर शूज असतात स्पाइकवर, ते घालूनच तुम्ही त्याच्यावरती चालू शकता. जर तुमचे नॉर्मल शूज असतील त्याने तुम्ही जर बर्फावरती चालायचा प्रयत्न केला तर तुम्ही डेफिनेटली स्लिप होणार, कारण बर्फ हा गुळगुळीत सरफेस, स्मूथ सरफेस आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पकड नाही मिळत आणि तुम्ही स्लिप होता. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन इज बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. रफ सरफेसेसवरती फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असतो आणि स्मूथ सरफेसवरती फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असतो. म्हणूनच जेव्हा कॅरम बोर्डवरती तुम्ही स्ट्रायकरला पुश करता तेव्हा थोडं अंतरावर जाऊन तो स्टॉप होतो. का होतं असं? कारण की कॅरम बोर्डचा जो वुडन प्लॅटफॉर्म आहे तो आणि स्ट्रायकर यांच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन क्रिएट होतो आणि तो फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याला पुढे जाण्यापासून थांबवतो. बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन हॅज अ प्रॉपर्टी दॅट इट रेझिस्ट ऑर इट विल ॲक्ट अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ मोशन, आणि त्यामुळे तो स्ट्रायकर पुढे जायचा थांबतो आणि एका ठिकाणी स्टॉप होतो. जर तुम्ही कॅरम बोर्डवरती पावडर स्प्रिंकल केली तर तुम्ही अनुभवलं असेल की स्ट्रायकर जो आहे तो फास्ट मूव्ह होतो विना कसल्याही अडथळ्याने, त्याचं स्पीड पण जास्त होतं. तर हे कशामुळे होतं? पावडरमुळे जो कॅरम बोर्डचा रफ सरफेस आहे तो स्मूथ बनतो. त्या रफ सरफेसेसमध्ये पावडर भरली जाते आणि तो जास्तीत जास्त फ्लॅट आणि स्मूथ होतो. स्मूथ सरफेस झाल्यामुळे तिथे फ्रिक्शन कमी होते आणि फ्रिक्शन कमी झाल्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कमी होतो. आणि तुम्हाला माहिती आहे फ्रिक्शनल फोर्सची टेंडन्सी काय असते, तर तो मोशनला अपोज करतो. मग जर फ्रिक्शनल फोर्स कमी झाल्यामुळे त्याची मोशनचा अडथळा जो असतो तो निघून जातो आणि त्याची मोशन त्यामुळे स्मूथ आणि फास्ट होते. तर हे झालं फ्रिक्शनल फोर्सबद्दल. फोर्स इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स? द फोर्स एक्झर्टेड बाय इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघण्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट बघूयात. तो बघा आणि मग मी तुम्हाला सांगते की असं का घडतं ते. आता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी दाखवण्यासाठी किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दाखवण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं एक छोटासा प्रयोग करूयात आपण. तर ही स्केल घेतली मी, प्लॅस्टिकची स्केल. ही माझ्या अशा केसांवरती मी रब करते. तुम्ही केसांवर आयदर रब करू शकता किंवा एखादं उलन क्लॉथ असेल किंवा कॉटनचं क्लॉथ असेल त्याच्यावरती पण तुम्ही ती रब करू शकता. आणि तुकडे घेतलेत, ही रब केलेली स्केल मी ह्याच्यावरती अशी पकडते. तर हे बघा, याला काही कागदाचे तुकडे असे चिकटलेत, हे असे चिकटत आहेत. तर हे कशामुळे होतं आहे? तर या स्केलमध्ये इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस झाला, म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी फ्रिक्शनमुळे तयार झाली आणि त्यामुळे या स्केलवरती हे कागदाचे कपडे छोटे छोटे याच्यावरती चिकटले.
ओके, आता तुम्ही बघितलं जेव्हा मी स्केल कशावरती रब सरफेसवरती किंवा माझ्या केसांवरती रब केला आणि त्याच्यानंतर काही कागदाचे तुकडे होते त्याच्यावरती धरला, तर ते कागदाचे तुकडे त्या स्केलकडे अट्रॅक्ट झाले, त्याला चिकटले. तर हे कशामुळे झालं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे झालं. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसा क्रिएट झाला, तर ती जी स्केल होती ती पहिल्यांदा न्यूट्रल होती. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही चार्ज असतो. तर जेव्हा मी तो सरफेसवरती रब केला तर त्याच्यामध्ये काय क्रिएट झालं, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी क्रिएट झाली. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ऑलवेज क्रिएटेड ऑन द सरफेसेस लाईक प्लास्टिक, रबर, एबोनाइट ड्यू टू द फ्रिक्शन. आपण फ्रिक्शनल फोर्स बघितला, तर फ्रिक्शन केलं तर स्केल रफ सरफेसवरती तुम्ही जर घासली तर त्याच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीमध्ये ॲटम्स असतात आणि ॲटम्सपासून प्रत्येक गोष्ट बनलेली असते आणि त्या ॲटम्समध्ये काय असतात, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स असतात. तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन हे नेहमी स्थिर असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात हे नेहमी मूव्ह होत असतात. तर हे इलेक्ट्रॉन्स, त्या स्केलमधले इलेक्ट्रॉन्स जेव्हा आपण पट्टी मूव्ह करतो तेव्हा ते इलेक्ट्रिकली चार्ज होतात आणि ते निगेटिव्हली चार्ज असतात आणि दुसरे चार्ज असतात ते पॉझिटिव्ह चार्ज असतात. मग अशा वेळेस काय होतं, ती स्केल जे चार्ज क्रिएट करते ते चार्ज आणि कागदाचे तुकड्यामध्ये चार्ज क्रिएट होतो. हे दोन अपोजिट चार्ज तयार होतात आणि त्यामुळे ते अपोजिट चार्जमध्ये अट्रॅक्शन तयार होऊन ते कागदाचे तुकडे त्या स्केलच्या पट्टीकडे अट्रॅक्ट होतात. आता सध्या तुम्ही तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा की स्केलमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते, चार्जेस क्रिएट होतात आणि त्या चार्जमुळे ते कागदाचे जे तुकडे केलेले असतात आपण छोटे छोटे ते त्या पट्टीकडे अट्रॅक्ट होतात आणि हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं कारण असतं. हे झाले 6 प्रकार आपण फोर्सेसचे बघितले. आता आपण काय बघणार आहोत, तुमच्या या लेसनमध्ये एक त्यांनी छोटासा कंबाईन फोर्सेस म्हणून टॉपिक टाकला आहे. तर कंबाईन फोर्सेस म्हणजे असं काही विशेष त्यात नाही आहे. कंबाईन फोर्सेस म्हणजे वेगवेगळे फोर्स, एखादी ॲक्शन जेव्हा परफॉर्म होते तेव्हा वेगवेगळे फोर्स त्यामध्ये ॲक्ट होत असतात आणि ते सगळे फोर्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला कंबाईन फोर्स म्हणतात. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं मेकॅनिकल फोर्समध्ये मिक्सरचं उदाहरण बघितलं होतं. तर मिक्सरमध्ये काय होतं, मिक्सरला इलेक्ट्रिसिटी मिळते, पॉवर मिळते आणि मग मिक्सरमधले ब्लेड असतात त्याचे सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात. तर ते सर्क्युलर मोशन फिरते त्यावेळेस तिथे सेंट्रिफ्युगल फोर्स नावाचा फोर्स तयार होतो आणि त्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे शेंगदाणे बारीक होतात. आता तिथे आपण कुठला फोर्स बघितला होता, कुठल्या उदाहरणामध्ये मिक्सर बघितला होता, तर मेकॅनिकल फोर्समध्ये आपण मिक्सरचं उदाहरण बघितलं होतं. तर त्या मेकॅनिकल फोर्समध्ये मिक्सरने कोणता फोर्स यूज केला, सेंट्रिफ्युगल फोर्स केला. असे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स काही वेगवेगळ्या ॲक्शन्समध्ये एकत्र येतात. असं नाही आहे की एक ॲक्शन होताना फक्त एकच फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत असतो. तर एका ॲक्शनमध्ये मे बी त्यावेळेस त्याच्यावरती 3-4 प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होत असतात. त्याला कंबाईन फोर्सेस असे म्हणतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आपण बघितले. तुम्हाला आता हे चॅप्टर समजला का ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि समजत असतील तर नक्की मला त्याप्रमाणे कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.